नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी। आज आहे 28 जुलै 2024 आणि लिस्टमध्ये जरी नाव नसेल तरी देखील तुम्हाला तुमचा नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तो चेक करता येणार आहे। आता तो कशा पद्धतीने चेक करायचा आणि लॉग इन नॉट अलाउड ही प्रॉब्लेम देखील भरपूर विद्यार्थ्यांना येत आहे आणि त्यामुळे तुमची ॲन्सर की तुम्ही पाहू शकत नाहीत, परंतु ती देखील प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झालेली आहे। चला तर या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती तुम्हाला येणार नाही। सर्वात प्रथम तुम्हाला जसे की माहिती आहे, तुमची लिस्ट लागल्याच्या नंतर फक्त सिलेक्शन लिस्ट जी लागलेली आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांना समजलेले आहेत आणि इतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तो विद्यार्थ्यांना अद्यापही समजलेला नाही। परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, कारण की तो स्कोअर जो आहे तो आपण तुम्हाला डायरेक्ट त्याची PDF जी आहे तुम्हाला देणार आहे। म्हणजे महाराष्ट्रातील ऑल डिस्ट्रिक्ट आणि ऑल कॅन्डिडेट्सची लिस्ट जी आहे ती असणार आहे। म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले तेवढ्या सर्वांचे नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट जी आहे ती तुम्हाला मी आज देणार आहे। त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चालू व्हिडिओमध्ये एक व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करून जा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची पुढे येणारी अडचण जी आहे ती तुम्हाला येणार नाही। सर्वात प्रथम तुम्ही आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून ज्युनियर क्लर्क रिझल्ट म्हणजे काय आहे तर मित्रांनो, ऑल कॅन्डिडेटचे नॉर्मलायझेशनची स्कोअरची लिस्ट जी आहे ती असणार आहे। पुढे मी तुम्हाला ही PDF कुठे भेटेल आणि कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड पाहू शकता ते देखील सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर ही गोष्ट समजून घ्या, इलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे जे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट आहेत पुढील चाचणीसाठी त्यांची लिस्ट एक असणार आहे आणि ही दुसरी लिस्ट असणार आहे ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे जेवढ्यांनी पेपर दिले तेवढ्या सर्वांची लिस्ट। त्याच पद्धतीने पिऊन हमालचा लेखी रिझल्ट आहे म्हणजे ऑल कॅन्डिडेट्सनी जेवढे पेपर दिलेले आहे तेवढ्या सर्वांची लिस्ट जी आहे ती असणार आहे आणि इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला भेटलेलीच आहे। आता ही लिस्ट पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला यायचे आहे आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉब अपडेट मराठी या टेलिग्राम ग्रुपवर आणि आपण आता जस्ट रिसेंट ही PDF जी आहे ती तुम्हाला पुरवलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला ओपन करून देखील दाखवतो पिऊन हमाल आणि तसेच लिपिकची देखील PDF जी आहे ती तुमच्यासमोर दाखवणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला PDF जी आहे ती ओपन करायची आहे आणि यात तुम्ही पाहू शकता 3390 पेजेसची PDF आहे। म्हणजे संपूर्ण PDF जी आहे ती सर्व तुमच्यासमोर दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार सर्व कॅन्डिडेट्स म्हणजे तुमची पात्र झाले असाल किंवा मेन यादीत तुमचे नाव असेल किंवा नसेल, सर्व कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ती तुम्हाला इथे पाहण्यास मिळणार आहे। तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता एका कॅन्डिडेटला विक्रांतला 13 मार्क्स आहेत तरी देखील त्याचे नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तो त्याचा या लिस्टमध्ये समजलेला आहे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला सर्वात तुम्ही पाहू शकता आणि या लिस्टमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला जास्त काहीच करायचे नाही, सिंपल तुम्हाला वर सर्च ऑप्शनमध्ये यायचे आहे आणि येथेच तुमचे जे नाव आहे ते टाकायचे आहे। समजा विक्रांत जर नाव असेल तर तुम्ही ते सर्च करून थोडा वेळ वेट करायचा आहे, जेणेकरून तुम्ही सर्चचा रिझल्ट जो आहे तोपर्यंत येईपर्यंत रिझल्ट वेट करायचा आहे। कारण की सध्या काय प्रॉब्लेम होत आहे विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी डायरेक्ट नाव सर्च करून लगेच पाठीमागे घेत आहेत। परंतु मित्रांनो तसे न करता येथे तुम्ही वर स्क्रीनवर पाहू शकता रिझल्ट जे आहे ते स्लो डाऊनली दाखवत आहे, म्हणजे अतिशय कमी वेगात ते सर्च करत आहे। त्यामुळे इथे थोडासा वेट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तो तुमच्या समोर लगेच स्क्रीनवर दिसेल। आता तुम्हाला तर माहितीच आहे मेरिट जे आहे ते 21-22च्या पुढेच लागलेले आहे, परंतु इथे 17, 18, 13चा देखील जेवढ्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहे ते देखील नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला या PDF दाखवत आहे। आता ही PDF तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये मी तुम्हाला देणारच आहे। तिथून तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हे PDF जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आता राहिला मुद्दा म्हणजे पुढे लॉग इन नॉट अलाउड, तर ते लॉग इन नॉट अलाउड प्रॉब्लेम कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे तर ती गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। तुमची लॉग इन नॉट अलाउड प्रॉब्लेम ही तुमचे टाईम टेबल येताच तुम्हाला सॉर्ट आउट होणार आहे। म्हणजे ही किती जरी मोठी प्रॉब्लेम असेल तरी काही विषय नाही मित्रांनो, जेव्हा टाईम टेबल येईल म्हणजे तुमच्या प्रत्येक पदानुसार स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्यता चाचणी असेल त्या प्रोसेसचे जेव्हा टाईम टेबल लागणार त्याच दिवशी तुमचे लॉग इन नॉट अलाउडचा प्रॉब्लेम जे की सॉल्व्ह होणार आहे आणि सर्व विद्यार्थी यात लॉग इन करू शकतात। तुमचे नाव लिस्टमध्ये असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही लॉग इन करू शकता, फक्त थोड्या दिवस वाट पाहायची आहे। जेव्हा लॉग इन नॉट प्रॉब्लेम ही सॉल्व्ह होण्यासाठी फक्त आता 2 ते 3 दिवसात तुम्हाला टाईम टेबल देखील भेटून जाणार आहे आणि तेव्हाच तुमची लॉग इन नॉट अलाउड हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे। अशाच प्रकारच्या नवीन लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब